नमस्ते. चीनमध्ये कम्युनिस्टांची क्रांती 1949 आपण अभ्यासणार आहोत. ही क्रांती का घडली, कशी घडली आणि त्याचे परिणाम काय झाले? ही क्रांती घडण्याचं पहिलं कारण होतं कार्ल मार्क्स याचे विचार. कार्ल मार्क्स याचे प्रखर क्रांतिकारी विचार हे या क्रांतीचं इंधन होतं. या इंधनाच्या जोरावरच ही क्रांती घडली. कार्ल मार्क्सने क्रांतीशिवाय सत्ता बदलता येणार नाही आणि वर्ग संघर्ष हा नष्ट होणार नाही सांगितलेलं होतं. आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून, श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून ही क्रांती वेगळ्या स्वरूपात घडलेली होती. तर कार्ल मार्क्सचे विचार हा त्याचा मूळ गाभा होता. दुसरं कारण होतं रशियामधली क्रांती. 1917 रशियामध्ये बोल्शेविक क्रांती लेनिनने घडवली होती आणि तिथल्या झारशाहीचा त्यांनी शेवट केलेला होता आणि रशियामध्ये साम्यवादी सरकार स्थापन केलेलं होतं आणि ते यशस्वी मोठा संघर्ष करून त्यांनी ते सरकार तिथं स्थापन केलं होतं. बोल्शेविक क्रांती केली होती आणि त्या बोल्शेविक क्रांतीचा फार मोठा परिणाम किंवा प्रभाव चीनवरती देखील पडलेला होता. तर बोल्शेविक क्रांती हे दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे चीनमध्ये निर्माण झालेले साम्यवादी नेते. रशियाच्या प्रभावाने कार्ल मार्क्सचे विचार वाचून त्याच्यावरती चिंतन मनन करून चीनमधल्या भयावह परिस्थितीचा अभ्यास करून चीनमध्ये ली ताचा, चेन त्से आणि माओ त्से-तुंग हे 3 प्रभावी कम्युनिस्ट नेते तयार झालेले होते. इतरही अनेक होते, परंतु हे विशेष 3 महत्त्वाचे नेते ते ली ताचा, चेन त्से आणि माओ त्से-तुंग. या नेत्यांनी देखील फार मोठ्या प्रमाणावरती कम्युनिझम विचारसरणीचा प्रसार हा चीनमध्ये केलेला होता. शहरांमध्ये, गावांमध्ये, उत्तर दक्षिण चीनमध्ये त्यांनी केलेला होता. या वैचारिक नेतृत्वाच्या कार्याबरोबर तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी होते त्या काळात आणि त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. सरंजामदार त्यांचं शोषण करत होते, कोणतेच हक्क त्यांना माहीत नव्हते. राबून कष्ट करून देखील त्यांना काही अधिकार नाही, संपत्ती नाही. कसं बसं खडतर जीवन त्यांचं चाललेलं होतं. शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष होता आणि त्या काळातला जो राजकीय पक्ष किंवा जे काही प्रजासत्ताक होतं कामिंगटांग पक्षाचं, ते काही शेतकऱ्यांचे हाल सोडवू शकत नाही. मोठी दारुण परिस्थिती होती शेतकऱ्यांची. ते जर आपण वर्णनं वाचले तर अत्यंत हालाकीच्या, दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग हा कसं बसं जीवन चीनमध्ये जगत होता आणि त्याच्यात मोठा असंतोष होता. राजवट उलथून टाकली पाहिजे आणि शेतकरी वर्ग हा कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षित झालेला होता. रशियाप्रमाणे चीनमध्ये देखील घडावं अशी सुप्त इच्छा, असा एक सुप्त धगधगता ज्वालामुखी शेतकऱ्यांच्या अंतःकरणात. शेतकऱ्यांची अस्वस्थता ही तिसरं कारण. चौथं कारण विद्यार्थ्यांना देखील क्रांती हवी होती. त्यांना नको होती ती पोकळ लोकशाही की जी केवळ आश्वासनं देत होती, फसवत होती आणि एक प्रकारे दलाल झाली होती भांडवलवाद्यांचं. ती लोकशाही त्यांना नको होती आणि त्यांना चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट क्रांती करून सत्तेत बदल हवा होता. विद्यार्थ्यांची देखील ती मागणी होती. विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठा ज्वालामुखी धगधगत होता की चीनमध्ये बदल झाला पाहिजे, क्रांती झाली पाहिजे. विद्यार्थी चौथं कारण होतं. विद्यार्थ्यांमध्ये आग, जागृती. पाचवं कारण म्हणजे कामगारांची हालत दयनीय होती. डॉक्टर सन यत सेन यांच्या मृत्यूनंतर काही पारावार राहिलेला नव्हता. म्हणजे चियांग काही शेखला राज्य चालवता येत नव्हतं. तो दलालच झालेला होता, स्वार्थी झालेला होता. कामगारांशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. केवळ सत्ता, पद आणि पैसा ह्याच्यातच तो मशगूल होता. कामगारांकडे अक्षरशः दुर्लक्ष आलं होतं. त्यामुळे कामगारांना देखील रशियाप्रमाणे कम्युनिस्ट क्रांती झाली पाहिजे असं वाटत होतं. तर कामगारांची मनोभूमिका हे देखील महत्त्वाचं कारण. आणखीन एक महत्त्वाचं कारण दिसतं ते म्हणजे रशियाची मदत. रशियाने कम्युनिस्ट इंटरनॅशनल स्थापन केलेला होता आणि जगभरात जे दरिद्री देश होते किंवा लोकशाहीच्या भांडवलवाद्यांच्या त्रासामुळे शोषित देश होते, यांच्यात क्रांती घडवून ठिकठिकाणी कम्युनिस्ट सरकार तयार झाली पाहिजे असं रशियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न चालू होता.
म्हणजे दारिद्र्य नाहीसं करून कम्युनिस्ट राजवटी निर्माण करण्याच्यासाठी रशियाने वेगवेगळ्या देशांमध्ये कम्युनिस्टच्या शाखा तयार करण्यासाठी पाठिंबा दिला होता. आणि स्वाभाविकच रशियाचे जे काही त्या काळातले गुप्तहेर किंवा ज्या काही कम्युनिस्ट केडरच्या संघटना होत्या हे याच्यासाठी कार्य करत होते. तर रशियाची मदत किंवा रशियाची अनुकूलता हे देखील चीनच्या क्रांतीचं एक महत्त्वाचं कारण होतं. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकशाही आणि भांडवलवादाला विरोध. डॉक्टर सन यत सेनपर्यंत बरोबर चालले होतं, पण त्यांच्या मृत्यूनंतर चियांग कै शेखने सगळी सूत्र हातात घेतली आणि तो भांडवलवाद्यांचा पैसेवाल्यांचा एक दलाल झाला. सत्तापद याच्यासाठी लोकांकडे दुर्लक्ष केलं, लोकांच्या जनभावना लाथाडल्या आणि लोकांवरती दबाव राज्य करून जो तो म्हणेल तशाच पद्धतीचं राज्य अशी परिस्थिती सुरुवात झाली. त्यामुळे फार मोठा असंतोष लोकशाही आणि भांडवलवाद्यांविरुद्ध होता, चियांग कै शेक विरुद्ध होता. हे एक महत्त्वाचं कारण होतं. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे पॅरिसची शांतता परिषद. युद्धानंतर पॅरिसची शांतता परिषद झाली आणि त्याच्यामध्ये चीनचे शाटुंग आणि सिफ्टिंग हे दोन्ही प्रांत जपानला देऊन टाकण्यात आले. आता हे दोन्ही प्रांत जपानला दिल्यामुळे चीनी लोक दुखावले गेले की त्यांचा भूभाग हा जपानला पॅरिस शांतता परिषदेने दिला होता. तर पॅरिस शांतता परिषदेने देखील जनमानसात अस्वस्थता तयार केली. आणखीन एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे जपानचं मांचुरियावरचं आक्रमण. जपानने चीनच्या मांचुरिया भागावर परस्पर आक्रमण केलं आणि तो गिळंकृत केला आणि 1932 पर्यंत मांचुरियावरती जपानने सरकार स्थापन. आता चियांग कै शेक सत्तेवर होता, त्याने तर विरोध करायला हवा होता, परंतु त्याने जपानशी अनुसंधान बांधलं, म्हणजे जपानशी संधान साधून तो आपल्याच देशातल्या कम्युनिस्टांना विरोध करायला लागला. त्यामुळे लोक अस्वस्थ होते. म्हणजे चियांग शेक विरुद्ध फार मोठे असंतोष आणि त्यातून जपानी लोकांनी केलेलं आक्रमण हा एक जनतेच्या मनात सल होता. मांचुरिया जपानच्या ताब्यात गेलेला होता. हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे. चियांग कै शेकचं नेतृत्व हे देखील त्याला कारणीभूत ठरलेलं. अत्यंत सुमार प्रशासन आणि त्याचं धोरण वर्चस्व ठेवायचं केवळ, परंतु सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलेला होता, अराजकता बोकाळली होती, अकार्यक्षमता बोकाळली होती, जनतेच्या प्रश्नाविषयी एकदम असंवेदनशीलता, केवळ भ्रष्टाचार करायचा, पैसे खायचे आणि जनतेकडे दुर्लक्ष करायचं, केवळ सत्तेचा माज आणि मस्ती राबवायचे असं चियांग कै शेकचं धोरण होतं. आणि त्याचं कोमिंगटाँग पक्ष देखील त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि संपूर्ण सरकारवरती त्याचं वर्चस्व होतं. मग लष्कर असेल, प्रसार माध्यम असेल, शिक्षण संस्था असेल, या सगळ्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या होत्या आणि ह्याच्यावरती त्यांनी घट्ट नियंत्रण ठेवलेलं होतं आणि सगळा भ्रष्टाचार बोकाळलेला होता. म्हणजे कठीण परिस्थिती होती. चियांग कै शेकचं प्रशासन, त्याचं धोरण, त्याचं नेतृत्व याच्याविषयी प्रचंड अशी सुप्त अशी जनतेमध्ये राग होता, आग होती, चीड होती, संताप होता, क्रोध होता. न्यायासाठी, जगण्यासाठी नैसर्गिक त्यांच्या अभिवृत्ती होत होते. आणखीन एक कारण घडलं, लष्करामधला असंतोष. लष्करातही भ्रष्टाचार सुरू होता. पगारावरून, भरतीवरून कमी लष्कर ठेवायचं, जास्त काम करायचं, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा, अति कामं द्यायची. आणि सियान प्रांतात तर लष्कराने उठाव देखील केला होता आणि 1948 मध्ये तर आगळीकच घडली. लष्कर हे कम्युनिस्टांना मिळालं. जपानने ज्यावेळेला मांचुरिया गिळंकृत केला तेव्हा 3 लाख कम्युनिस्ट लोकांना हे लष्कर जाऊन मिळालं, म्हणजे 3 लाखाचं सैन्य कम्युनिस्टांना मिळालं. ह्याच्यामुळे फार मोठा एक बदल असं चीनमध्ये घडला. बुद्धिवादी वर्गाचा देखील पाठिंबा होता. बुद्धिवादी वर्गाला देखील हा चियांग कै शेक वगैरे नको होता, कारण अत्यंत दडपशाही करणारा, स्वातंत्र्य कमी करणारा, भ्रष्टाचारी आणि अत्यंत क्रोधाने वावरणारा असा मनुष्य त्यांना नको होता. बुद्धिवादी वर्गाने देखील कम्युनिस्ट बरे असा विचार करायला सुरुवात केली होती. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माओ त्से-तुंगचं नेतृत्व. माओ त्से-तुंग हा फार मोठा शक्तिशाली नेता होऊन गेला चीनमध्ये. प्रजासत्ताक क्रांतीमध्ये देखील तो तरुण वयात असताना सहभागी होता. पुढे पेकिंग विद्यापीठामध्ये त्याच्यावरती चीनी विचारांचा, कम्युनिस्ट विचारांचा मोठा प्रभाव पडला आणि तो साम्यवादी झाला. 1921 मध्ये ज्यावेळेला चीनमध्ये साम्यवादी पक्ष तयार झाला त्यावेळेला त्याचं नेतृत्व माओ त्से-तुंगकडे आलं. माओ त्से-तुंगने या काळात हुनान नावाचा एक प्रबंध तयार केला आणि तो प्रबंध मोठा
आगळीक असा वेगळा असा होता. त्यांनी सांगितलं की रशियाप्रमाणे इथे कामगारांची क्रांती होऊ शकत नाही आणि इथं कॉमिंगटॉंग पक्ष देखील योग्य नाही या प्रबंधातून. त्यामुळे रशियन लोकांचा आधार त्याला नव्हता, विरोधच सुरू झाला आणि कॉमिंगटॉंगचाही विरोध सुरू झाला. म्हणजे कम्युनिस्टांचाही रशियन विरोध आणि कॉमिंगटॉंगचाही विरोध, अशा दोन्ही विरोधातून त्यांनी काम सुरू केलं. त्याच्यामध्ये त्याचं जे मत होतं, चीनमध्ये शेतकरी हेच उठाव घडवतील आणि तेच कम्युनिस्ट सरकार स्थापन करतील. मग त्यांनी सुरू केलं, त्याचं कार्य सुरू केलेलं होतं. ठिकठिकाणी उठाव होत होते, कॉमिंगटॉंग पक्षाबरोबर संघर्ष होत होते आणि क्रांती सुरू झालेली होती, घडत होती. क्रांती अत्यंत तीव्रपणे घडत होती. रशिया आणि अमेरिका मात्र चँगला मदत देत होते, कारण त्यांना जपानला दुबळं करायचं होतं. पण चँग काही शेख काय करत होता, तो सगळा पैसा स्वतःची सत्ता आणि पक्ष बळकट करण्यासाठी वापरत होता. आणि माओची जी लाल सेना होती ही जपानचा प्रतिकार करत होती. माओने लाल सेना स्थापन केली होती, कम्युनिस्ट सेना ही जपानचा प्रतिकार करत होती. कम्युनिस्ट लोक मारले जात होते. चियांग कै शेखने 600 कम्युनिस्ट मारले. फार मोठे लाँग मार्च अशी निघाली. लाँग मार्चचं आपण वर्णन पाहिलेलं आहे. दीर्घ लढा, या भागापासून त्या भागापर्यंत एकदम दीर्घ असा लढा. 1,00,000 सैन्य ते निघालं, समुदाय निघाला आणि अनेक लोक 11 प्रांत तुडवत, हजारो गावं तुडवत गेली, अनेक जंगलं तुडवली, नद्या तुडवत गेली आणि ते जात राहिले. दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड जो होता त्याच्यामध्ये 1945 मध्ये आणखीन एक घटना घडली. दुसरं महायुद्ध प्रखर तापलेलं होतं आणि त्या कालखंडात अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब टाकले. जपानची राख रांगोळी झाली. जपान संपला त्या काळी जपान संपला आणि जपानचं जे चीनवरचं आक्रमण होतं तेही नामशेष झालं. इकडे कम्युनिस्ट लढत होते कॉमिंगटॉंग पक्षाविरुद्ध. लढता लढता 1946 मध्ये त्यांनी पुढे गेले. ते मांचुरिया कम्युनिस्ट सैन्याने जिंकला, होपी जिंकला, शान्सी प्रांत जिंकला. उत्तर आणि दक्षिण चीनमध्ये बहुतांश ठिकाणी कम्युनिस्ट विजयी झाले. चियांग कै शेकचा पराभव झाला आणि 1949 मध्ये चीनी सैन्याने नानकिंग जिंकून घेतलं, राजधानी जिंकली. नानकिंग जिंकल्यावरती त्यांची सत्ता तिथं निर्माण झाली, कम्युनिस्ट राजवट तिथं तयार झाली आणि अशा रीतीने 1949ची चीनची क्रांती घडली. फार महत्त्वाची अशी ही क्रांती, प्रखर अशी युद्धग्रस्त ही क्रांती, शस्त्रांनी लढली गेलेली ही क्रांती, माओ त्से तुंगच्या नेतृत्वाखाली घडलेली ही क्रांती आणि अखेरीस कम्युनिस्ट सरकार तिथे स्थापन झालेलं. या क्रांतीचं विशेष महत्त्व आहे, विशेष परिणाम आहे. पहिला परिणाम म्हणजे निर्णायक शेवट झाला, निर्णय लागला. कम्युनिस्टांची राजवट सुरू झाली, प्रजासत्ताक संपलं. चियांग कै शेकची राजवट उद्ध्वस्त झाली. संपूर्ण चीनवरती माओ त्से तुंगचं नेतृत्व आणि कम्युनिस्ट राजवट तयार झाली. दुसरं म्हणजे जनतेचा पाठिंबा. सर्वसामान्य जनतेने चियांग शेकच्या नेतृत्वाला कंटाळून कम्युनिस्ट माओ त्से तुंगला पाठिंबा दिला होता. हे एक त्याचं महत्त्व होतं, वैशिष्ट्य होतं. तिसरं म्हणजे आशियामधला प्रभाव. ही जी काही क्रांती घडली चीनमध्ये, कम्युनिस्ट क्रांती घडली, हिने आशिया खंडात प्रभाव टाकला. म्हणजे रशिया हा युरोपकडे होता, परंतु आशियामध्ये चीन हा फार मोठा देश होता. त्याच्यामध्ये जी राजवट येते, तिथे जी क्रांती होती, तिचा पूर्ण आशियामध्ये प्रभाव पडला. आजूबाजूचे राष्ट्र, संपूर्ण आशियामध्ये हा एक महत्त्वाचा देश तयार झाला, महत्त्वाची क्रांती तयार झाली चीनमध्ये. आणखीन एक महत्त्व म्हणजे नवीन राज्यव्यवस्था तयार झाली, कम्युनिस्ट राज्यव्यवस्था चीनमध्ये निर्माण झाली. कम्युनिस्टांची राज्यव्यवस्था म्हणजे कम्युनिस्ट राज्यव्यवस्था ही तिथे निर्माण झाली आणि कम्युनिस्ट राज्यव्यवस्थेने एक स्वतःचं असं ध्येय धोरण, स्वतःची तत्त्व, स्वतःचा अजेंडा आणायला सुरुवात केली. आणखीन एक महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे रशियाचं महत्त्व वाढलं. अमेरिका हा चियांग कै शेकला मदत देत होता, तो शेवटच्या काळात रशिया हा माओ त्से तुंगला मदत देत होता. रशियाचं महत्त्व वाढलं. कम्युनिस्ट जे काही शीतयुद्ध झालं याच्यामध्ये अजून चीन एक नवा साम्यवादी देश तयार झाला आणि रशियाचा प्रभाव जगामध्ये अधिक वाढला. तशी वेगवेगळी गोष्टी या क्रांतीमुळे घडली. क्रांती का घडली, कशी घडली, माओ त्से तुंगचं नेतृत्व कसं होतं आणि या क्रांतीचं महत्त्व काय किंवा तिचा इतिहासातला अनन्यसाधारण असा दृष्टिकोन काय, हे आपण अभ्यास